नमस्कार मित्रांनो, आज मी असोच गावातून ना रस्त्यावरनं चलत जाय होतं. चलत जाता जाता माझ्याबरोबर होतो सायमन. त्याका लांबून एक पक्षी दिसलो. पक्षी दिसल्यानंतर त्याने मग सांगले परत युटर्न घेऊन ये. इलय चलत परत तर बघते तर हो पक्षी म्हणाक लागलो आमच्या भारतातलो नाही म्हणता तो. हो दुसऱ्या देशात नेलेलो म्हणलं थायलंडवरनं. असं त्याची माहिती होती. त्या थायलंड काय आता माहीत नाही, पण तरी पण त्याने मला सांगितलं. त्यानंतर मी या पक्ष्याची शूटिंग घेतलं आणि गुगल लेन्सवरती तो शोध केला आहे जरा. आणि शोध केल्यानंतर खराच भारतात आढळणारो पक्षी असा हो, पण थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया ह्याच जागेत भेटता तो. म्यानमारमध्ये पण भेटतं. आणि ह्या दिवसांनी म्हटल्यावर असो अनोखो पक्षी हा बघा. तोच बघा त्याची केवढी मोठी असा. तोंड बिंड बरा उघडताना त्याच्यासारखं शूट केलेलो असा. या पक्ष्याचं नाव काय माहीत मा, म्हणजे मी गुगलवर बघितले त्यानंतर मला समजला एशियन ओपन बिल म्हणतात का. एशियन ओपन बिल घोगीळ किंवा घोगफोर असं त्याका म्हणतात. मी त्याच्यानंतर सर्च केले बघा कसं हलायचा बघतोच. आणि याची तोच एवढी मोठी असतात, खाली त्याच्या तोचीच्या आतमधनं झोपाळं कसं असतं ते तुम्ही सारखं शूटिंग केलेलं आहे बघा. बगळो कसं दिसाक असता हो, पण बगळो नाही ते त्याच जातीचो. जास्त करून हे पिपळाच्या झाडावर बिडार असे घरटे करतात. असं आता माका गुगलवरनं वाचून बघितलं इथं. आणि ते गुगलवर हा पण लिहिला हा पक्षी सर्बियन किंवा थायलंड पक्षी नसून मुळात भारतीय आहे. अनेकदा याला बगळा समजण्याची चूक होते, पण त्याच्या चुकीमुळे तो ओळखला जातो. ते ओपन बिल बगळो नाही हो. बघा असले पक्षी तुमका काही दिसायचे नाही गावात. असले कमी पक्षी दिसतले म्हणून मी मुद्दामून लांबून चलत जाऊन, तरी नाही म्हटल्यावर 30 मीटर मी चाललं ह्याच्यासाठी, पण तो हलाक नाही बघा जाग्यावरनं. एकाच जागेवर उभं होतो. बघा कसलो उंच खडेकट तरी माका वाटतं 1 फूट आहे. त्यानंतर आम्ही संध्याकाळी मग गेलो. मागा एअरपोर्टचा होता भाडा. मी सरळ 4 व्हीलर काढलं आणि एअरपोर्टावर गेलं आहे पिका बघ मोपा एअरपोर्टवर. आमचं मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणतात ना, त्यानं मी पार्किंगमधनं असं नुसतं देखावं दाखवते बघा. एअरपोर्टचं रोड आमचं किल्लेलो असा होतो एकदम जकास रोड. माका भाईले गावाची आठवण आठवता. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा.